श्री गुरुदेव दत्त. चला तर मित्रांनो, आज मी निघालो आहे भाऊसाहेब होळकर महाराज यांच्या घरी. आज नवनाथ पारायण अनुष्ठान 16 वर्ष पहिले नवनाथ पारायणाची पूजा त्यांनी मांडलेली आहे. 9 दिवस त्यांनी उपवास करून वाचन केलेलं आहे, त्याचे आज सांगत आहे. चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भाऊसाहेब होळकर महाराज रड्डे यांच्या घरी आपण आज पाहणार आहे नवनाथ भक्ती पारायण अनुष्ठान वर्ष पहिले. या ठिकाणी थोड्याच वेळात मठाचे मठाधिपती प्रभुदेव आखळे महाराज यांचे या ठिकाणी आगमन होईल. राजाधिराज सद्गुरुनाथ रत्नाकर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ प्रभुदेव आखळे महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरु. रत्नाकर महाराज यांचे शिष्य व गुरुदत्त भक्ती आश्रम मठाचे मठाधिपती प्रभुदेव आखळे महाराज यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. होळकर परिवार यांच्याकडून त्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहू शकताय भक्तगण, या ठिकाणी भाऊसाहेब होळकर महाराज यांनी आपले गुरु प्रभुदेव आखळे महाराज यांची पाद्यपूजा करून त्यांचं स्वागत केलं आहे व त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. या ठिकाणी त्यांनी राजाधिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभु की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ रत्नाकर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ प्रभुदेव आखळे महाराज की जय. या ठिकाणी प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भंग जगाचे जगद्गुरु जगत वंद्य देवनिवासी संत श्रेष्ठ, साऱ्या जगाने ज्यांना वंदन केलं असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा भंग आहे. या ठिकाणी आजची जी कीर्तन सेवा आहे कशाच्या कारणाने कुठल्या निमित्ताने महाराज, तर या ठिकाणी माझे स्नेह मित्र आदरणीय हरिभक्त पराचे समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराज, कारण का भाऊनी लहानपणापासून माझ्या कडे खांद्यावर खेळला भाऊ. आम्ही या मठावरती भरपूर सेवा केलेली आहे आणि या ठिकाणी नवयुगता भक्तीपैकी हीच भक्ती आहे महाराज. कारण का आणि या ठिकाणी 9 दिवसाचं या ठिकाणी तप अनुष्ठान मांडलेलं आहे आणि हे करता सर महाराज याच्या पाठीमागचा हेतू काय, याच्या मागचा हेतू एकच आहे महाराज, जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची
दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. या अनुष्ठानच्या पटमध्ये मी हेतू सांगतो. भाऊसाहेब महाराज या ठिकाणी 9 दिवस अखंड अन्नपाणी. कारण का फक्त फराळ अनुष्ठान का, कशासाठी महाराज? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. कारण का तुम्ही म्हणता का नाही? म्हणून या ठिकाणी या संतांनी एवढा अट्टहास कुणासाठी केला? समजा आपला एक मुलगा आहे, आपण त्याला आता मराठी शाळेत तर टाकतच नाही, सोडून द्या विषय. आपला मुलगा क्वालिफाईड कुठं? इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे असली आपली इच्छा आहे ना, बरोबर आहे? म्हणून मराठी शाळा बंद पाडली आपण. का? आपला मुलगा चांगला इंग्लिश शाळेमध्ये शिकला पाहिजे असं कोण म्हणतोय? त्या मुलाचा बाप म्हणतोय. आणि माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, ही कोण म्हणते? त्या मुलाचा बाप म्हणतोय. तो कोणाचा मुलगा आहे? माझा मुलगा. अरे नको म्हणू माझं माझं, सर इथंच राहणार. रावण मेला लंका जायला, तुझ्या तोंडामध्ये सोनं घालायला गुंजभर सोनं नव्हतं महाराज. कशाला माझं म्हणायचं? माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. नको म्हणू माझं माझं, सार इथंच राहणार, सार इथंच राहणार, देह मातीला जाणार, सार इथंच राहणार, देह मातीला जाणार. नको म्हणू माझं माझं, सार इथंच राहणार, नको म्हणू माझं माझं, सार इथंच राहणार, सार इथंच राहणार, देह मातीला जाणार, सार इथंच राहणार, देह मातीला जाणार. म्हणून माझा मुलगा इंग्लिश शाळेत गेला पाहिजे फक्त माझ्यासाठी, स्वतःसाठी. पण या संतांनी महाराज जगाच्या कल्याण करण्यासाठी, जगाचं कल्याण आपल्या बरोबर. कारण का आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, त्याने करून सोडावे सकळ जन या ठिकाणी. म्हणून महाराज या ठिकाणी काय सांगितलं की बाबा संत कोणासाठी झटतात? स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी झटतात. कारण का दुसऱ्यासाठी जगणं हे त्या जगण्याला एक अर्थ आहे. 2 मिनिटं ना. म्हणून या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे, भाऊसाहेब महाराजांनी या ठिकाणी तप अनुष्ठान मांडलेलं आहे. आणि याचा नक्कीच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय पडत तर होणार आहे. पण त्यांच्यापासून 4 लोकांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार कर विचारे मानसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. हो, म्हणून बाकीचे सगळे संत होऊन गेले, ते जगासाठी झाले, लोकांचं कल्याण केलं. त्याच पद्धतीने या ठिकाणी आज आपण घेतलेलं आहे. काय सांगू मी या, हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी, हेच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, मला धन नको संपदा नको. कारण का स्वतःची 62 लाखाची जागीरदारी तुकाराम महाराजांनी वाटून दिली. स्वयंपाक करण्यासाठी महाराज 4 भांडी ठेवली होती आवलीनं, जिजाबाईनं, ती सुद्धा विकली. अरे भांडी विकून पोत्या केल्या, भांडी विकून पोत्या, तेही लोकाला वाटिल्या, तेही लोकाला वाटिल्या, लोकांना वाटिल्या, तेही लोकांना वाटिल्या. म्हणून महाराजांनी, तुकाराम महाराजांनी अखंड आयुष्य जगाच्या कल्याणासाठी घालवलं आणि सगळी जागीरदारी विकून भिकारी झाला. झालो भिकारी, भिकारी पंढरीचा वार करी, हाच माझा नेम धर्म, मुखी विठ्ठलाचे नाम. त्या ठिकाणी महाराज आणि त्या तुकोबाच्या भक्तीला पाहून पांडुरंग स्वतः आले आणि देहूमध्ये येऊन सांगितलं, तुकारामा अरे तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचं मग? तुझ्यासारखा भक्त या जगामध्ये दुसरा कोण होणार? देव तुकाराम म्हणतात, देवा मला परत त्या मायाच्या गुंतवू नको, मी हाय ते टाकून दिले. नाही रे तुकाराम महाराज, लोकऱ्या बाळ मरायला लागलेत, अन्न करायला लागलेत, काही तर माझ्याकडून घे. त्यावेळेला पांडुरंग विनंती करायला लागलाय, बरं देवा तुला द्यायचं आहे ना, मला वचन दे म्हणले तुकाराम महाराज. वचन दे, वचन दे म्हणलं तर पांडुरंगाला घाम सुटला. आता काय मागते कुणाष्ट आहे, पण लक्षात ठेवा
संत दयाळ दयाळ संत दयाळ आणि करते सर्वाचा सांभाळ करी सर्वाचा सांभाळ करी सर्वाचा सांभाळ करी सर्वाचा सांभाळ तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडून वचन घेतलं आणि हातात हात दिला. पांडुरंग घामानं डबडबला. आता काय मागतं कुणास ठाव, पण तुकाराम महाराजांनी काय मागाव? हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. 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 गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. हेची दान दे गा देवा तुझा विसरण. भगवंताच्या पायाला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं भगवंता मला द्यायचं असेल तर एक दान दे की मी मरेपर्यंत माझ्या देहात प्राण असेपर्यंत तुझा विसर पडू नये एवढं मागितलं. रस्ता मला आमदार कर मला कोट्याधीश कर. नाही महाराज करी मस्तक ठेंगणा करी मस्तक आणि लोळे संताच्या चरणा लागो संताच्या चरणा. देवी सरस्वती व्यासा तो जय मुद्रतम श्रुता देव देव नारायण जगतपते तुझे नाम ध्यान कथे शिशवाय कथा ब्रह्मानंदम केवलम ज्ञान मूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलोचन सर्वात् साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणतम सद्गुरुतम नमामि. हर हर महादेव संवाद हर हर महादेव संवाद काशी विश्वनाथ गंगा. 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 काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव संवाद काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव संवाद काशी विश्वनाथ गंगा. आज भाऊसाहेब महाराज यांच्या घरी नवनाथ पारायण या निमित्त भजन कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कारी मस्तक ठेंगणा कारी मस्तक ठेंगणा लागू संताच्या संताच्या चरण लागू संताच्या चरण. लागू संताच्या चरण लागू संताच्या चरण.
पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय राजा सद्गुणात माधवानंद प्रभु की जय राजा सद्गुणात तुकाराम कवले महाराज की जय राजा सद्गुणात रत्नाकर महाराज की जय सद्गुरु महाराज धन्यवाद धन्यवाद। बंडू गोडसे यांच्याकडून मेडसिंगी यांच्याकडून भाऊसाहेब महाराजांनी यांना संपूर्ण कपड्याचं आहेर होत आहे, त्याने स्वीकारलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। कीर्तन घेऊ काय नाव सांगा? नंदाबाई सुभाष नवोत्रे यांच्याकडून गोगल साहेब यांना संपूर्ण कपड्याचा आहेर होत आहे आणि ते स्वीकारलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पांडुरंग अशोक ढगे साहेब निंबोडकर यांच्याकडून संपूर्ण कपड्याचा आहेर होकर यांना होत आहे, त्याने ती स्वीकारलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद। हा बबन ढगे साहेब निंबोडकर यांच्याकडून सुद्धा भाऊसाहेब होकर यांना संपूर्ण कपड्याचा आहेर होत आहे। दर्यापा ढगे निंबोडकर यांच्याकडून सुद्धा भाऊसाहेब होकर यांना संपूर्ण कपड्याचा आहेर होत आहे। सद्गुणात माधवानंद प्रभु की जय राजाधिराज सद्गुणात समर्थ रत्नाकर महाराज की जय राजाधिराज सद्गुणात समर्थ रत्नाकर महाराज की जय राजाधिराज सद्गुणात समर्थ रत्नाकर महाराज की जय राजाधिराज सद्गुणात बागडे महाराज की जय सद्गुरु नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांच्या कृपाशक्तीनं दत्त महाराजाच्या शक्तीनं आणि नवनाथ महाराजाच्या पाठिंब्यावर हा जो काय संकटमुक्तीचा हा जो काय सोहळा त्यांनी लावलेला आहे, इथं आलेल्या सर्व भाविक भक्त साधू संत आमचे कीर्तनकार खांडेकर महाराज, नवत्रे महाराज, मधु महाराज, युवराज महाराज, भारत खांडेकर महाराज यांच्या सर्वांचा पादस्पर्श या ठिकाणी लागून सर्व संतांच्या कुणाच्या रूपाने इथं भगवंत आलेला आहे हे फक्त भगवंतालाच माहित असतं। एखाद्या वेळेला आपल्या ओळखीचा सुद्धा इथं माणूस असतो, पण तो देवाच्या रूपाने असतो आणि तो माणूस घरी असतो। तर देव हा कुणाच्या रूपाने येईल आणि आपला हा प्रसाद आणि आपल्या येणाऱ्या भक्तांना कशा पद्धतीचं आशीर्वाद देईल ते देवालाच फक्त माहित असतं। याच्यासाठी आपण भक्ती कशी करायची, आपण भक्ती सर्वजण करतो, पण नवनाथाने कशी भक्ती करायची आणि देवाची साधना, देव आपण हाय म्हणतो पण नेमका कुठं आहे ह्याच्यासाठी गुरु मार्फत सेवा करावी लागते, गुरु मार्फत सेवा करायला लागते आणि तेच नवनाथांनी केलेलं आहे। आता या ठिकाणी नवनाथांनी जे काय कार्य केलं त्या कार्याचं थोडक्यात विश्लेषण करून त्या ठिकाणी नवनाथ अनुष्ठान सोहळा झालेला आहे। त्या ठिकाणी दत्त महाराज आणि नवनाथ महाराज अखंड असं त्यांचा सहवास इथं लाभलेला आहे आणि त्याच्या जे काय उद्यापनाचा जो काही कार्यक्रम आहे ह्यात तुमची जरी काय कार्य असली तरी मार्गाला लागणार, पण सद्भक्ती झाली या म्हणजे तुमचा भाव किती आहे आणि तुम्ही काय करता ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। आता इथे काय सांगितलेलं आहे बघा नवनाथाने, श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः सहजति सुंदरवदनो देवो यत्पाद पंकज स्वर्णम वासरम साराशि नाशि देवी ज्ञानम या कुंदेन्दु तुषारार धवलाया शुभ्र वस्त्रावता विना वरदमृतक्राय श्वेत पद्मासनम या ब्रह्माच्युत शंकराविदो आचार्य मंगलंगे तीर्थपात्मा वंदे परमानंद माधवम नारायण नमस्कृत्यम नरचैव नरोत्तमं देवकीमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म
नमः तस्मै श्री गुरुवे नमः। परमानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृते द्वंद्वातीतं गणमचतं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि। तर इथं काय सांगितलेलं आहे, गुरुला शरण जावा आणि नवनाथांनी तेच केलेलं आहे इथे या ठिकाणी। तरी तो अध्याय करता पठन तो योद्धा जाईल तपोधन शस्त्र बाण पाहुणे जय घेऊन येईल के यावरे 40व्याचे कथन सर्व नाथा ते पाक शासन स्वर्गी नेवुनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ प्रविला तरी 40वा नित्य पठन करता लाभेल सर्व इच्छेला अर्था यश ऐश्वर्य योगवता पुत्र पौत्री नांदेला। तर 40वा अध्याय 39 अध्याय जरी ऐकलं नसलं, इथं अनुष्ठान असून जरी सुद्धा तुम्ही ऐकलं नसलं, तर इथं 40वा अध्याय जर ही परीस म्हणून सांगितलेला आहे। परीक्षेचा अर्थ काय, लोखंडाला सोनं जर लागलं तर ती सोनं होतं। ह्या अध्यायाचा जरी तुम्हाला समजा काही लाभ झाला, ह्याची जरी सेवा तुमच्या कानावर ऐकली आणि याचा जर प्रसाद घेतला, तर तुमची जी काय कार्य आहे ती तुमचं होईल म्हणून नवनाथांनी इथं आशीर्वाद दिलेला आहे। 39व्याचा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परिस की कामधेनु कल्पतरो 40वा एक परिस म्हणून सांगितलेला आहे। तुम्ही इथं आला तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल, अशा पद्धतीचा या नवनाथांनी आशीर्वाद दिलेला आहे। गोरक्ष बोलतो वाचे करून याचे असत्य मानी रजन तो निंदक याते दावे निंदन तो अधिकारी विघ्नाचा। तर आता काय, ही जी काय पारायण चालू आहे, भक्ती जी काय लोक करतात, ह्याला नावं ठेवणाऱ्याची बी संख्या इथे तेवढीच असते। म्हणून बघा आता नवनाथाला त्या काळात सुद्धा नावं ठेवणारे लोक होते, हे असं इथं ग्रंथात उल्लेख आहे। गोरक्ष बोलतो वाचे करून याते असत्य मानिल जन तो निंदक याते दावी निंदून तो अधिकारी विघ्नाचा। जरी याला कोण नाव ठेवणार असला तर त्याचं ते कर्म आहे। काय कर्म आहे, तर विघ्न सगळे जे विघ्न त्याच्या घरात जाऊन बसलेले म्हणून सांगितलेलं। जो कोण नाव ठेवल त्याला यह लोकी परलोकी राहणार नाही परमसुखे निर्वंश होवनी शेवटी नरकी पचेल ग्रंथ हा। तर इथं काय सांगितलेलं आहे, जरी तुम्हाला सेवा करणं होईना, जरी भक्ती करणे होईना, तर गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे ह्या जागेला, नवनाथांनी इथं सांगितलेलं आहे, तुम्हाला जरी काय कोणाला जरी सेवा करणं होईना आणि दुसऱ्याला करताना तर नाव ठेवू नका म्हणून सांगितलेलं आहे। नाव जर ठेवलं तर काय सांगितलेलं आहे, या जन्मात तर सोडाच, पण दुसऱ्या जन्मात सुद्धा तुम्हाला सुख शांती मिळणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन आणि काय निर्वंश होऊन शेवटी तुमच्या वंशात दिवा लावायला सुद्धा माणूस राहणार नाही, इतका वाईट आशीर्वाद दिलेला आहे। म्हणून कुणाची निंदा करू नका, भक्ती मार्ग करणाऱ्याला तुम्ही सहकार्य करा, आनंदाने तिथं जावा। तुम्ही थोडक्या टाइमात सुद्धा तुमचा जसा भाव आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं फल नवनाथ दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून श्रोते व भाविक जन सोडून देखी निंदा वचन विश्वास पर स्वार होऊन मोक्षम काम करा की। म्हणून श्रोते हो, जरी काही चुका झालेल्या असल्या तरी सुद्धा निंदा वचन तुम्ही सोडा आणि गुरुवारी विश्वास ठेवून तुम्ही काय करा, भक्ती करा आणि मोक्ष पदाला जायचा तुम्ही मुक्काम तिथं करा म्हणून सांगितलेलं आहे। चमत्कार पाहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असते की हे 40 मंत्र परोपकारी आहेत, दुःखाची करतील बोहिरी तरी संग्रह करून उगल्याचे घरी ठेवा विश्वास धरून या। तर इथे काय सांगितलेलं आहे, जरी तुम्हाला वाचायला जमना तर ग्रंथ घरी नेऊन त्याची पूजा करा म्हणून सांगितलेलं आहे। या 40 अध्यायात मंत्र तंत्र सुखकारक असते पवित्र निशांत चित्ती पठन करून पाहावे। या उपरी वाचता न जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्य वंदता नमस्कारी कार्य त्यातची घडेल। तरी जरी या ग्रंथाला तुम्ही नित्य पूजा केली आणि त्याला जर तुम्ही जर नमस्कार केला तर तुमच्या कार्याला विघ्न नवनाथ येऊ देणार नाही असं म्हणून सांगले आहे। तरी असो सुविजय संपत्ती नांदो श्रोत्याच्या ग्रहाप्रती दोंडी सुत हेची प्राप्ती मालू नर हरी देवाते। तरी असो म्हणून सांगितलेलं आहे। सगळे आपले भक्त लोक ही सगळे आनंद हो म्हणून नवनाथांनी या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। शके 1741 प्रथम अध्याय ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला। तरी ओव्या सर्व नेमस्त सप्त सशस्त्र 600 उपरी दीपेवांत मोव्या मंत्र असतिया अध्याय वाचावयान बनेल जाशी तरी अध्यायाती एक वविशी पठन करून नाथ नामाशी कार्यकाज करावे। तर जरी तुम्हाला अध्याय जरी वाचन होईना, नवनाथ ग्रंथ वाचन होईना, तरी सुद्धा अध्यायातली एक वही वाचायची आणि काय करायचं, त्या एक कुसुम झोपवली म्हणजे एक त्याच्यावर फुल टाकायचं आणि नवनाथ महाराज
माझं जे काय कार्य आहे तुम्ही तडीला लावावं असं म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तुमचं नवनाथ कार्य केल्याशिवाय सोडणार नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. बरं, आता ह्या नवनाथ ग्रंथाचं महत्व काय? आपण रामायण भागवत इतर ग्रंथ वाचतो, पण या नवनाथाचं महत्व जे आहे हे कलियुगासाठी उद्धव जेव्हा आसनी बैसले नवनाथाशी त्यांनी पाचारण केले, कलियुगी अवतार तुम्ही धरावे आयशे सांगून त्यांना लवकर बोलविले. ज्या टाइमला श्रीकृष्ण अवतार संपला त्यावेळेला नवनाथाला त्यांनी त्यांच्या राजवाड्यावर बोलवून घेतलं आणि सांगितलं पुढे कलियुग येणार आहे आणि या कलियुगासाठी आपल्याला अवतार घ्यायचे आहेत. कलियुगात काय मातणार आहे, कशाचा जास्त म्हणजे संहार होणार आहे, तर आसुरी शक्ती म्हणजे कशी? राक्षसी शक्ती. आता तुम्हाला राक्षसी शक्ती कशी असते, आता प्रत्येकाच्या घरात काय काय कळत नसतं, ती शक्ती ओपन झाल्याशिवाय कळत नसते. जास्त झाल्यानंतर काय माहित आहे का, आपण खर्डीला जातो, गाणगापूरला जातो. गाणगापूरला गेल्यानंतर आता पहिलं काय तिथं होतं, गेल्यानंतर तिथं मोकळं होतं, आता बांधून घालते तिथं आणि 10 माणसाला ती खवळत तर ऐकत नसतं. त्या पिढीत अशा कित्येक लोकांचे आत्महत्या सुद्धा होतात आणि त्या पिढीत आत्महत्या झाल्यानंतर मागलं घरच्या घर असं अडकून जातं. काय नवरा बायकोची नांदणी सुद्धा लागत नाहीत, काही कारण नसताना किरकोळ गोष्टीत अशा कटकटी आणि घरात सगळे अशांतता पसरते. आणि जर अशी संकट जर घरात असली तर किरकोळ गोष्ट तुम्हाला असा हजारांना 10 हजारांना दवाखान्यात घातलं तर त्याला कुठला फरक सुद्धा पडणार नाही. फक्त आपल्याला 5-10 हजार रुपये दवाखान्याला गेलं, पुन्हा मग तुम्हाला काय खड्ड्यात घालायचा ही मेन उद्देश असतो या आसुरी शक्तीचा. ह्याच्यासाठी नवनाथाचा हा म्हणजे अवतार कार्य आहे, लक्षात ठेवा. जरी समजा सरकार एक असलं, सबका मालिक एकच आहे, पण सरकार आता एक जरी असलं तर खाती वेगळी वेगळी आहेत. आरोग्य खाता आहे, बांधकाम खाता आहे, पोलीस खाता आहे, पुन्हा इतर काय जी काय खाती जी आहे ती वेगळी वेगळी आहेत. तर ही जी काय खाता आहेत दत्त नवनाथी महाराजाचं, क्षणाला ही खातं एकट्याला बी ओटना, ब्रह्मा विष्णू महेश. आता या दत्त महाराजाला 3 तोंड आहेत. ह्याचं काय कारण आहे? सगळ्या देवाला 1 तोंड आहे, ह्याला 3 तोंड काय? तर ही जी काय आसुरी शक्ती आहे ती एका कुठल्याच देवाला वटना. त्यांनी तातडीची एक मीटिंग घेतली आणि तिघाच्या शक्त्या एक करून दत्त महाराजाचा अवतार झालेला आहे. तरी सुद्धा ती खवळलेलं विघ्न बघा दत्त्याशिवाय बोलत नाही. मग अशी संकट जर आपल्या घराला जर लागली तर आपली कशी प्रगती होणार? आपण धरतो 4 पोते होते 8 पायल्या, अशी खळेवर लोक रडतील काय. हे तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागते. ती दिव्य दृष्टीनं असं दिसतं सगळं. तर अशा ह्या वाईट शक्तीसाठी ह्या नवनाथाने अवतार घेतलेला आहे आणि या नवनाथाने अवतार घेऊन दत्त महाराज त्याचे गुरु आहेत. आणि या नवनाथांना सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष आपल्या माणसाच्या रूपानं पहिलं त्यांचं अवतार कार्य होतं त्यावेळेला प्रत्यक्ष अशी फिरत होती. पुढं काय केलेलं आहे, पुढं त्यांनी अदृश्य रूपानं अशी भक्त तयार केली. भक्त म्हणजे कशी, नवनाथांनी 84 सिद्ध केलं आणि 84 सिद्धापासून पुढं मग आपले बागडे महाराज, पुन्हा अक्कलकोट स्वामी महाराज, आपल्या भागातली नावं मी सांगतो. अशा या जगात विश्वात भयानक मोठा यांचा कारभार आहे. मग पुन्हा कवले महाराज असतील, पुन्हा आमचे रत्नाकर महाराज असतील. रत्नाकर महाराजापासून आज आमच्यापासून तुमच्या पत्र ही म्हणजे ही एक पाव सेकंदात डोळ्याची पापणी लावत नाही एवढ्या टाइमात तुम्हाला शक्ती चिटकते. पण ही कशी चिटकते? एक आता या पांडुरंगाच्या वाऱ्या करून दगड जेजून येते पण परिस्थिती नाही. तुम्ही जर आरोग्य खात्याचं काम जर पोलीस स्टेशनला गेला तर होणार नाही. पोलीस स्टेशनचं काम सरकारी एकच आहे, त्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळेच खाते ऐकते, बरोबर आहे की नाही? मग काय आरोग्य खात्यात गेलं ही दत्त महाराज ही खाता आहे, हे पंतप्रधान आहे, ह्याला वरटेक नाही. मग आपल्याकडे पंतप्रधान असल्यावर शिपायाला कशाला हात घालता, असं आमच्या रत्नाकर महाराज बोलायचं. तुम्हाला काय पाहिजे? पण ही नवनाथ सुद्धा त्यांनी गुरुभक्ती केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी उदार होऊन स्वतःच्या जीवाचा त्याग केलेला आहे. त्यांनी तपश्चर्या साधी केलेली नाहीत. ना आई ना बाप, कुठलाच नात आईच्या पोटात जन्मलेला नाही. कोण सापाया पोटात जन्मले, कोण मासाया पोटात जन्मले, कोण नदीला कुशी पोटात जन्मले, कोण ह्याच्या हातीच्या कानात जन्मले. मग एवढं आई बाप नसताना, त्यांना बायका पोरं नसताना
त्यांनी एवढं जनतेच्या कल्याणासाठी सगळं जीवन त्यांनी असं म्हणजे घालवलं. मग ती देव अवतार जरी असली तरी सुद्धा त्यांना तपश्चर्या करावं लागलेली आहेत. त्यांच्या तपश्चर्या साध्या नाहीत. फळीला खेळा वर टोक करून काढायचा, त्याच्यावर डावा अंगठा ठेवून एक पाय गुडघ्यावर ठेवून अशा पद्धतीचं नुसतं सूर्यनारायणाकडे बघत 12 वर्षाच्या त्यांनी तपश्चर्या केलेल्या त्या. आपण संकटात मरायला तयार आहे, पण सकाळ संध्याकाळी एक 10 मिनिटाची सेवेला आपल्याला देवापुढे गेलं का गेले भक्ती केली, याच देही याच डोळा तुम्हाला देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय होतं, तुमची सदभक्ती झाल्यावर, सदभक्ती झाली या सद साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा, साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा. तुकाराम महाराजांनी 12 मग निवडक लिहिलेलं आहे. तुमची सदभक्ती झाली या सहज साक्षात्कार, तुम्हाला साक्षात्कारच होते. मग तया मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण उडी घाली, बुद्धीचा पालट नाशेल कुमतीर होईल सदभक्ती येणे. तुमची जर भक्ती गुरुला आवडली, गुरु पुढे लगेच अर्ज पुढे पाठवतो. त्यात गुरु कुण आलेला अर्ज देव चेकच करत नाही, आणि तुमचा गेलेला अर्ज त्याला सवड असली तर बघा ते असं किती अर्ज जातात. आपण पाणी फिल्टर घेतोय, तुम्ही फिल्टरचं पाणी म्हणल्यावर तुम्ही बघता का घाण आहे का त्यात? तसं गुरुकुण जाणारा भक्त देवापासला तो फिल्टर झालेला असतो. आता मग भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं 6 महिने वाऱ्या करीत करा, त्या काळात 3 पारायण करा, एकाग्रतेने नाम जपा. हे आम्ही तुमचा कोर्स करून घेतलेले असते, त्याच्यावर तुम्हाला ही होते. असं कार्यक्रम तुम्ही प्रपंच करचाल मोठा, ह्या महिन्यात तुमचा प्रपंच मोठा, मोहरल्या महिन्यात बिघडलेला असेल तुमचं. ह्या महिन्यात तुमचा प्रपंच मोहरल्या महिन्यात बिघडलेला असेल. पहिलं लय चांगलं होतं, आता हे लय बिघडलं. ह्याला कारण बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नामस्मरण सांडू. आधी अवदशा मग दशा प्रसंग असो बनतेसा, परंतु नाम सांडू नये. नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उधळले, महापापी तेची झाले परम पवित्र. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तारी नित्यनेमे, नामस्मरण करता यमे बाधी. म्हणून अखंड नाम जपत जावे, रूप मनी आठवावे, तिसरे भक्तीचे स्वभावे, लक्षण ऐसे यती दासबोधे गुरु शिष्य संवादे, चतुर्थ दशके नामस्मरण निरूपण नाम समाश्रिते. रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, प्रत्येक संतांनी त्यांचा अनुभव लिहून ठेवलेला आहे. रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, अखंड तुम्ही नाम जपा. आपण कामात अडकलेल्या टाइमात तेवढं देवाचं नाव होत आहे. काय कामात अडकलेल्या टाइमात देवाचं नाव होतंय, आणि त्याचं त्याने ठरवायचं. देव काय करून खाऊ देत नाही काय? काम बुडवून कोण जा म्हणते देवाला, असं कोणी सांगितलंय का? ही ह्याचं याने ठरवायचं बरं का. तुला संकट आहे त्या टायमाला नको येऊ म्हणला तरी मी येतोय. काय संकट आहे त्या टायमाला नको येऊ म्हणलं तरी मी जात. देवाला कळतं ही कशासाठी आलं ती त्याला कळतं. तुमची दुःखातली सेवा देवाला आवडत नाही, तुमचं आनंदाचं ही रामदास स्वामींनी ठेवली आहे. रामदास स्वामीने 20 दशक 200 समास, एका दशकात 20 समास आहेत. 20 दशक 200 समास रामदास स्वामींनी लिहून ठेवलेला आहे. त्याचं जर आचरण तुम्ही एका समासाचा जरी केला तर तुम्ही देव झालेला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला सांग, देव तुमच्या महाग कुठं जाईल तर येईल महाग. म्हणून गुरुशी भजावे, गुरुरूप ध्यान. एवढं ज्ञान कोण देतो तर गुरु देत असतो. आणि जो गुरु बर का, गुरु म्हणजे देव नाही, पण गुरुला अधिकार दिलेला आहे. काय गुरुला अधिकार दिलाय, तुम्हाला वेळ झाली तर होऊ द्या. तुम्ही मी सांग बर का, मला जी माझ्या गुरुनं दिलेलं ज्ञान आहे हे जर तुम्ही जर आचरण केलं, 1 महिना तुम्ही नुसतं ध्यानात ही गोका तुम्ही, तुमच्या बुद्धीत जर बदल होईना तर काय बी मला म्हणून. एवढं मोठं सामर्थ्य आहे. कसा बदल होत नाही बघू. आता आपण कसं करतो माहित आहे का, स्मशानभूमीत गेलं, प्रत्येक माणूस रडतो. तिथं रडतो का नाही? माणसाच्या जन्मात काय नाही. आणि बघलेला 50 फुटात गेलं का पाक सरळ तुम्हाला सांग लागला, हादी टोकराला ह्याच्या त्याला त्याचे ह्याला पास घालायचं चालूच झालं. स्मशान वैराग्य नको भक्ती मार्गात. हे वैराग्य तुमचं कायमस्वरूपी जर झालं तर तुमच्या हातनं काहीच गुन्हा होणार नाही, तुमच्या हातनं काही चूक सुद्धा होणार नाही. आणि झाली चूक तर देव चूक होण्याच्या आधी तुमची निरसन करा. बॅटरी हातात असल्यानंतर अंधार हुडकायला जाऊन चालतंय. तसं
तुमचा देहच पवित्र होते. नाम स्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर नाना दोषांचे गिरीवर गुरु नामी नाशते. तुमच्या नामाचा जप जर अखंड जर असेल की देहच पवित्र होते. आता आमच्यात संकट येते, भयानक संकट, तुमचं कसलंही संकट असू दे, काय मी माझ्या गुरुच्या पावर बरोबर कसलंही संकट, आता एक गाणगापूर करडीला आहेत का नाही, कसलं बी संकट असू द्या, 10 वर्ष तिथे नीट होत नाही. आमच्यात दुसऱ्या गुरुवार त्याचा कालवा बंद. आणि घरी जर त्रास झाला, मला फोन आला ना, त्यातल्या भीतीला धरते, ती त्यातली भीत त्याला धरते. 10 माणसाला ते ऐकत नाही, त्यातल्या भीतीला चिटकते. ती भल दुबईत असू दे, तकडे नाही चंद्रावर असू दे, करणारी शक्ती वेगळी आहे. सांगतोय, गुरुजी प्रसन्नता घेत असताना, देवाची प्रसन्नता घेत असताना तुम्ही कष्टान केलेलं जरा ही होतं बरं का. आता काय काय लोक आमच्या पाशी येतील, महाराज लवकरात लवकर नीट करायला लागते बरं. बर समजा ती सिरियसली पेशंट आहे, एखादं मरायसारखं आहे, त्या सिरियसला आता दवाखान्यात तुम्ही गेल्यावर काय सगळ्याच केसीला का ती ऍडमिट करते ती का, नाही ती करत, बरोबर आहे ना. काय गोळ्या औषधावर त्याला मग हेलपाट घालायला काय जर सांगू. एखाद्या केसीला समजा आम्ही लगेच तातडीचा ही केला, मग त्याला लवकर नीट केलं ना, आम्हाला काय झालं, किती काय भांडायचं कारण आहे का. अरे त्याला नीट करून सुद्धा त्याच्याकडून सेवा आम्ही घेणारच आहे, त्याला सोडणार नाही, पण फक्त तो जिवंत तर राहायला पाहिजे. म्हणून आमच्यापाशी अशी मेलं म्हणून मुडद टाकलेली, म्हणजे उठून गेलेली. आता एक महूदचा खिलारवाडीचा माणूस नाही, त्यानं पाठवलं होतं मला सांगतो. त्याचा मुलानी नावाची मुलगी होती, 3 दवाखाने केलं, सोलापूरनं 36,000 दवाखान्याला गेलं. आणि मग आता फोनवर काय सगळी लोक गोळा होती लगेच घरी. मुसलमान असल्यामुळे त्याला ते खड्डा काढला, 10वीची पोरगी. आणि मग ह्या पोरांना सांगितलं नाही, उठू भारत बघू, ह्यानं सांगितलं असा असा एक महाराज आहे म्हणून. आणि नेताना पुरीला काय नव्हतं, म्हणलं 10वीच्या पुरीला काय झालं. मग त्यांनी सांगितल्यावर ती येतो म्हणली. मग मला काय माहित आहे असा, ती येताना ते कोण मेल्यावर अँब्युलन्स मधून आणलं होतं ना, तशीच अँब्युलन्स आली आमच्यात. आणि मग ते मेलेला म्हणल्यावर एकान पाय एकान हात धरत ओढतच आणले, पाय एकीकड हात एकीकड कापड एकीकड. लोका म्हणलं मेलेलं कसं आणलं, म्हणलं देव जरी असला तर काय मेलेला काय करतो, बरोबर आहे. पण हित आमच्यात आलेला भक्त नीट झाला पाहिजे, ही करार आहे आमचं. काय ही आमचा करार आहे. नाहीतर मी महाराजाला म्हणलो, महाराजाचा दृष्टांत कार्यक्रम चालू करा. कशाचा कार्यक्रम, काय मला काय येत नाही म्हणलं, नुसतं नियम सांगायचं होते म्हणायला, माझं मी करतो. मग मला टेन्शन वाढलं, मी भस्म टाकला, त्याला तीर्थ टाकलं, काय होई नाही कोई नाही. मला बी वाटतं की मेले आता, बघतो तर अँब्युलन्स. ह्या माणसाने फसवलं ना मला. मी का औदुंबरला अशी फेरी घातली, औदुंबर असं आमच्यात तीर्थ मारल्या बरोबर ये मा म्हणलं, ये मा म्हणल्यावर जेत तर राहायला का म्हणलं. आता पाठीचा बाहेर आलो मी, घटना सत्य आहे की बरं का. ही ग्रंथातलं उदाहरण आहे, नवनाथाचा एक ग्रंथ झालेला आहे. असं जर प्रत्येकाला अनुभव जर विचारलं तर 9 ग्रंथ आतापर्यंत होते. ही आलेली भक्त आहेत का नाही आमचे काही विषय बरं, तेवढ्याच 2 ग्रंथ होते, एवढी उदाहरण आहे. तुम्ही बिना अनुभवाची भक्ती सुद्धा करू नका भक्ती. मग ती मुलगी ये मा मंडळावर मी जाळीच्या बाहेर आलो, जाळी आमची अशी पवित्र तिथे, जाळीच्या बाहेर आलो, तिच्या डोक्यावर हाटेला उठून बोलायला लागली. तर का त्या पुरी जे आहे माग शेड आहे, त्या शेड मधून आली, म्हणली महाराज म्हणली ही पोरगी उद्या मरू दे म्हणली, पण डॉक्टरने मेलंय कशी म्हणून सांगितली. म्हणली हिचा खड्डा तयार आहे, पाऊण तत तयार आहे, सगळं हिचा तत खड्डा तयार आहे, माणसं तत तयार आहेत म्हणली. मग म्या म्हणलं तू मला का फसवलं, मेलंय म्हणल्यावर इकडे कशाला आणलं. हा नाही म्हणली, मला तुमच्या यानं सांगितलं होतं. मग म्या म्हणलं आता हिला काय होत नाही म्हणलं. मग त्या खड्ड्यात तुम्हाला काय करायचं करा म्हणलं. त्या पोरीला सरकुलीत दिले, तिला 2 मुलं आहेत, ती 7 वर्ष झाली, तिला जिथंच पुरत होती. बोला बरोबर आहे रे. मग असली उदाहरणं एक नाही, मिती नाही त्याची. आता ग्रंथ चालू आहेत आमचं बरं का, प्रत्यक्ष घरी जाऊन. तुम्ही बाळवणी जिथं कोण आहे का, कोण नाही इथं बाळवणीची एक बालवाडीतला मुलगा, एका रातात त्याचं दिसायचं बंद झालं, सोनवणे आडनाव आहे त्याचं, एका रातात दिसायचं बंद झालं. मग ते मंगळवेढा ती मुंबईपर्यंत त्यांनी दवाखाना केलं. मुंबईच्या दवाखान्यात त्याची मावशी येतात, ती काय म्हणते, ते काय म्हणले तुम्ही चेन्नईला 5 लाख घेऊन जावा. एकटंच पोरगा असल्यामुळे त्यांनी जमीन विकली. इथले तुम्हाला इथली सुद्धा उदाहरण आम्ही देऊ शकतो, आमची भक्त आहे तिथे सुद्धा प्रत्येक म्हणजे याच्यात असं. मग तिला काय, त्या मावशीने काय सांगितलं, आम्ही डोंगरगावला नेट झाले
आणि तू तिथे एकदा जाऊन मग चेन्नईला जा. मग तिथं आपले झाले. मग गुरुवार दिवशी आले, मला म्हणले महाराज असं असं म्हणले, एका रात्री दिवसाच बंद झाले. एक पोरगा असल्यामुळे आम्ही 2 एकर जमीन 7 लाखाला विकले. 2 एकर जमीन 7 लाखाला विकले आणि आम्ही 5 लाख घेऊन जाणार आहे. आमच्या मावशीने सांगल्यावर आले. मी म्हणले एक बसमा, ही बसम तू 4 दिवस खा आणि नंतर तू माझ्याकडे ये. मी बसम दिला. मी बिगर अभिषेकचं बसम देत नाही, पण परिस्थिती बघून दिला. मी दिला बसम दिला आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता आली माणूस माघारी. महाराज म्हणले सकाळ उठल्यापासून पोरग सगळ्या गलीत पळाला आले. मी त्या सावकारान 50,000 रुपये इसार घेतला होता. मी म्हणलं त्याला महागारी दे, म्हणलं तुझा रुपया घेत नाही म्हणलं. ती सोनवणे अजून हाय, तुम्हाला सांगतो ती बरं का, त्या मर्यादा देवळापाशी कुठेतरी तेच हाय बघा सोनवणे. मग ती म्हणलं महाराज दिसायला आलो. मी म्हणलं ते मालकाला पैसे महागारी दे म्हणलं. ती म्हणला तुझं एवढं मोठं देवान नीट केलं म्हणलं, मी 5,000 कमी घेतो म्हणला. त्यानं 50,000 5,000 कमी घेतलं. मग ही असा ह्या नवनाथाचा हा चमत्कार आहे. आणि त्या नवनाथाने सुद्धा 12-12 वर्षे तपश्चर्या, ही कातडं वाळलं, हाडाची काढ झाली, अशा पद्धतीने भक्ती केली. आता आमचं सुद्धा जर सांगितलं तर आमच्या मान्यान गुरुनं भयानक मोठी तपश्चर्या करून घेतलेली आहे. भयानक माझं म्हणजे सुखी संसार असताना मी फॉरेस्ट राऊंड ऑफिसर होतो. मी नोकरी सोडली ह्यात. माझं भयानक चांगलं आहे आणि मी केवळ देवाची जागा आहे आणि देवाचा पोरगा आहे म्हणून मी भावाला पोरगी दिली. काय प्रॉपर्टी काहीच बघित नाही. ही पिंड कुठला आहे? देवाचा आहे. देवाच्या मनात आल्यानंतर काय बी होतं. मग कसं असतं, सोन्याच्याच परीक्षा असते. ती लोखंड कोणतं ती सोनार ते ह्याच्यात घालून बघेल का? सोन्याच्या परीक्षा असते त्या. मग काय विघ्न आली, काय झालं भगवंत जाणे. बरोबर आहे का नाही? मी देव म्हणून दिलेलं आहे. मला गुरुचा दृष्टांत होता ना. मी गुरुला पुन्हा दसायला लावलं. कारण सांगायचं नाही म्हणलं, प्रगती झाली पाहिजे. कारण सांगायचं नाही. लक्ष्मीच्या मागे लागून लक्ष्मी थांबत नसती. लक्ष्मी आपल्या मागे लागायला लागती. त्याच्यासाठी तत्व लागतं. अवधूत चिंतन श्री बरं का? त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्यात तत्व लागतं. आपण सहज बोलण्यात म्हणतो बरं का, लगा तुझं नीट व्हायला लय काय तत्विक पडलाच काय? तुमच्या तत्वाला बांधील देव असतो. हा तत्विक माणूस लागला म्हणून तरला. आपल्या जवळ ज्या टाइमला संकटाच्या काळी सगळी पळून जात असतील. ह्या कलीचा नियम आहे. संकटाच्या काळाला सगळी पळून जात असते ती. आणि आपल्यापाशी आलं ना, नांगरटीत झोपलं तर म्हणताय काय चाललंय. आणि आपलं बिघडल्यानंतर आडवं एखादी यायला तर ती बोळा पळून जाते काहीतरी. बरोबर आहे का नाही? तर ह्या भावला केवळ देवाचा पिंड. मी काय भिकारी मारून नव, तुम्हाला सांगतो, मी डोळं झाकून उडी टाकली पोरी त्या ठिकाणी. मग ज्या टायमाला अडचण आली त्या टायमाला तशाच परिस्थितीनं भाऊन सांगितलं, धरावे गुरुचे मनगट. मी आमच्या महाराजाला खडा केलं. मला कारण काय सांगायचं? मी संसारिक आहे, का प्रगती होत नाही? मग एकच सांगितलं, या म्हणलं पाटीला अभिषेक करून सांग. ती तिच्यापासून कुठल्याच गोष्टी जेवून येऊ नये. बरोबर आहे का नाही? धन देता येतं पण टिकवता येत नसतं. टिकवायसाठी तुमच्या मागे भगवंतिक शक्ती लागते. माझ्या प्रपंचामध्ये समर्थ सद्गुरू प्रभुदेव आकले महाराज मला भेटले म्हणून मी जिवंत राहिलो. माझे कधीच मी संपूर्ण असतो, परंतु माझे सद्गुरू प्रभुदेव आकले महाराज भेटले म्हणून मी माझ्या संतांचे दर्शन मला घडलेलं आहे. मी कधी संपलेला असतो. एवढं मोठं माझं संकट आहे, तरी माझं संकट माझे समर्थ सद्गुरू प्रभुदेव आकले महाराजांनी निवारण केलेलं आहे आणि माझा प्रपंच सुखी आहे. मी दत्त महाराजांना वचन दिलेलं आहे, दत्त महाराज माझा प्रपंच सुखी करा. मी तुमचा प्रपंच, भक्तीचा प्रपंच माझ्या हृदयात अखंड आहे, हीच मी दत्त चरणी विनंती करतो. गुरु नामे, गुरुच्या नावानं दगडन लाकडं जरी पुजली तर ती शुभ होतात, ते देव होतात आणि तेच कार्य करतात. हा बोल कवनाचा कुठल्या शास्त्र पुराणीचा? ह्याला आधार काय? गुरुचरित्रात दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे. 37वा अध्याय आणि 27वा व्यय घ्या लिहून तुम्ही.
हे नुसतं ग्रंथ वाचन केलेलं नाही, त्याचं आचरण करून प्रत्यक्ष प्रॅक्टिकल बाहेर काढलेलं आहे. बरोबर आहे. मातीतलं सोनं बाहेर काढायचं झालं तर ते माती काढावं लागते बघलेला. सद्गुरु नामे पूजी काष्ट पाशाने ती शुभ होती, ते कार्य करती तेच देव होते, पण गुरुच्या नाव. आणि त्याच्या पुढे ब्रह्मदेवान दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे गुरुचरित्रातच. काय सांगितलंय? कलीला सांगितलं तू सगळ्याच्या नादाला लाग म्हणला, पण गुरु भक्ताच्या नादाला लागू नको म्हणला. गुरु भक्ताला तू त्रास जर करायला आला तर तुला त्रास होईल म्हणून सांगितलेलं आहे. जर देव कोपला, ब्रह्मदेवानं सांगितलं बरं का, 23वी 24वी वेळ दुसऱ्या अध्यायातली, देव जर कोपला तर गुरु आकळू शकतो, पण गुरु कोपला तर देव आकळू शकत नाही. हे ब्रह्मदेवाचं बोल आहे. कलीला ताकीद करून सोडले इथं या पृथ्वी तलावर, पण शिष्य सुद्धा त्या तोडीला पाहिजे. जर कामापुरतात जर देवापाशी जात असला तर ती कधी ना आलेला बरा, असं म्हणजे देवानं सांगितलेलं आहे बरं. तरी सुद्धा त्याला देव सामावून घेतच. आणि ब्रह्मदेवे लिहिली दुष्ट अक्षरे. काय? ब्रह्मदेवान आपल्या नशिबात जर वाईट लिहिलेलं असलं बरं का, आता ब्रह्मदेवाच्या आधी करायचे, तुम्हाला काय करायचं करणारी त्याची यंत्रणा वेगळे. ब्रह्मदेवान तुमच्या नशिबात जर वाईट लिहिलेलं असलं, वाईट हेच आहे म्हणून, ब्रह्मदेवे लिहिली दुष्ट अक्षरे गुरु कृपे ते शुभ होती. ब्रह्मदेवान लिहिलेली अक्षरे सुद्धा गुरु त्याला शुभ करू शकतो. अध्याय नंबर 22 ववी नंबर 32 आहे, गुरुचरित्रातच आहे. आणि तुम्ही म्हणता अखंड नाम जप कसा म्हणता? तुम्ही काय याडबीड लागलं काय? अखंड नाम जप कसं म्हणायचं? तुम्ही मनाचं चिंतन करायचं ते. काय तुम्हाला काय तोंडाने म्हणायची गरज नाही. तुम्ही नाम म्हणजे मनात तुमच्या मनात काय, कोणाला उद्या जाऊन टोपी घालायची की तुमच्या मनात कसं कायमचं असतं सांगा बरोबर. झोपताना विचार करतो उद्या कोणाला काय करायचंय, मग तसं करू नका. तुम्ही ह्या नामाचं चिंतन करा, देव तुमचा मार्ग मोकळा करेल. आणि हे कोणी सांगितलंय? रामदास स्वामीनं 4थ्या दशकातला 3रा समास आहे. नाम स्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर नाना दोषांचे गिरीवर गुरु नामे नासे. पण गुरु नामाशिवाय तुमचा पडदा ओपन होत नाही. किती जरी तुम्ही काय जरी केलं, त्या व्यासपीठावर नवनाथाच्या बसून सांगायचं सल्प नाही. मला जी घडले, प्रत्येक खेड्याला एक असा पूर्ण शक्तिनिशी महाराज पाहिजे. 60% दवाखाना बंद होते. आता आमचे प्रत्येक भक्त साधी थंड जरी त्याला वाजायला तरी मला विचारल्याशिवाय जात नाही. फोन खाली ठेवतो ती म्हणते महाराज बघ कमी आला बघ, की मी करत नाही, मी माझी देव नाही. माझ्या गुरुमार्फत कनेक्शन दत्त महाराजापाशी पोचते. ह्याच्यासाठी म्हणून या अखंड नाम स्मरावे, रूपमनी आठवावे, तिसरे भक्तीचे स्वभावे, लक्षण आहे. तर आता वेळ झालेली आहे. आणि भाऊसाहेबजी महाराज आहेत, ती हिंजकिरी संप्रदायातली, त्यांच्या माघारी ती धनवान असतील, त्यांची 5 एकर जमीन त्यांनी मठाला दिली. ती किती तर गावचे सावकर भाऊसाहेब महाराज, बरोबर आहे का नाही? पण ह्यांचा भक्तीचा मळा आणि ह्यांची श्रद्धा जी आहे देवावरची, ती त्या भाऊसाहेब महाराजाच्या किती तर पटीने उजवे असं माझ्या परीक्षेत पास झालेली व्यक्ती आहे. पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव राजाधिराज माधवानंद प्रभु की जय, राजाधिराज सतनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय, नवनारायण महाराज की जय, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुदेव. देव हा भक्तीला भुकेला आहे. तुमची पूर्ण परीक्षा जर झाली तर तुम्हाला देव बसू देत नसतो. तुम्हाला दृष्टांत सगळं देवाचंच होणार. आपल्याला दृष्टांत कशाच पडते? कोणाचं काय करू, कुणाची मेलेली मुर्दी येणार, कुणाच काय, तुमचेही संकट. बरं का, यात पुढे सांगायचंय, आमचं ही जी काय आश्रम आहे, ही गाणगापूर खर्डी, ही जी काय पीडित केसेस किंवा घरात काय अशा इतर जी काय न नीट होणाऱ्या जर काय गोष्टी असल्या, आमच्या नियमान गेल्यानंतर नाही काळ वेळ तयार लागेल. ही आमच्या रत्नाकर महाराजांनी मला ही अति म्हणजे किचकड हे काम दिलेलं आहे. त्यांच्या काळात होतंय. आता हे आमच्या नुसत्या फोन सुद्धा घरातलं सुद्धा संकट ती शांत होऊ शकते.
करणारी भगवंतिक शक्ती आहे, फक्त आपण माध्यम आहे. आता मला माध्यम का घेतलंय? ती दिवशी तो फोन केला, तुझं काय झालं, तू मग असं कर, मी म्हणणार ना दगडादेव तुम्हाला म्हणतो काय? मग तुम्हाला ही भक्ती मार्गाचा मळा सगळीकडे फुलवायचा आहे आणि ह्यातनं गोर गरीब जनता ही भक्तिमय करून त्याला माणसाचं जीवन जगण्यासाठी जी काय आनंद आहे ती आनंद भोगायला मिळते. तुमचं पैसे कुजाला आलेत, तुम्हाला खर्चाला वेळ नाही, सध्या खर्चायला वेळ नाही. असं धन तुम्हाला काय कामाचं आहे? देह परोपकारी लावावे, अनेकाच्या कार्याशी यावे, उन्हे न पडावे कोणी एकाचे. प्रदेव दत्त, प्रदेव दत्त.